नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवच, अमित शहांनी देवाचा अपमान केला, उद्धव ठाकरे गटाचा आरोप. महायुतीच्या आमदार मंत्र्यांना आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाचे निमंत्रण, संघ परिचय वर्गाचे आयोजन. राज्यात दहशतीची परिस्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक. आणि ऑस्करमध्ये भारताच्या आशा अजूनही मावळल्या नाहीत, निर्माती दिग्दर्शिका गुनीत मोंगाची शॉर्ट फिल्म शर्यती. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन आहे असे ज्यांना वाटते, अशा मनुवाद्यांचे राज्य महाराष्ट्र आणि देशात पण आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या अनेक अनुयायांनी मोदी फडणवीस यांचे राज्य यावे म्हणून विचारांशी प्रतारणा केली. ते आता तरी शहाणे होतील काय? डॉक्टर आंबेडकरांनी वंचित पीडितांच्या जीवनातला नरक नष्ट करून त्यांना स्वर्ग दाखवला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत. मग अमित शहा, तुम्ही देवाचा अपमान का करता, असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून विचारलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत सभागृहात बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणी येथील प्रकरणावर भूमिका मांडली आहे. आव्हाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की आज जर चर्चा लागली असताना 4 जण अटकेत आले आहेत, मात्र एवढे दिवस ते का सापडले नाहीत? या प्रकरणात पोलिसांचा 100% सहभाग असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारने केवळ सूड भावनेतून मला गुन्ह्यात अडकवलं. हे सर्व प्रकार कशामुळे घडले हे जाणून घ्यायचं असेल तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत केली आहे. राजकीय नेत्यांना अधिकाऱ्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न राज्यात वाढला असल्याकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्ष वेधलं होतं. यावेळी त्यांनी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या विरुद्ध संजय पुनमिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली. राजकीय नेत्यांना अधिकाऱ्यांकडून गोवण्यात येत असल्याचे प्रकार भविष्यात होऊ नयेत यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना आज सकाळी 8 वाजता रेशीम बागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित केले होते. स्मृती मंदिर स्थळी आयोजित संघ परिचय वर्गात येणाऱ्या आमदारांना संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे मार्गदर्शन करतायत. यावेळी संघातर्फे सुरू असलेल्या विविध सेवा कार्यांबद्दल आमदारांना माहिती देण्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बॉलिवूडची आघाडीची निर्माती आणि दिग्दर्शिका किरण रावचा लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी भारताला अजून ऑस्करची आशा आहे. याआधी ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या निर्माती दिग्दर्शिका गुनीत मोंगा कपूर पुन्हा एकदा या पुरस्कारावर नाव कोरण्याची शक्यता असून त्यांची निर्मिती असणाऱ्या
अनुजा या शॉर्ट फिल्ममुळे भारताच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मोंगा यांच्या या लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मची सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मच्या श्रेणीत निवड झाली आहे. गेल्या काही दिवसात उत्तरेकडील शीतलहरींचा वाढलेल्या प्रभावामुळे राज्यात चांगलाच गारठा वाढलाय. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शून्याखाली गेलं असून राज्यात पुढील 3 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तापमानात काहीसा चढ उतार संभवण्याची चिन्हे दिसते. जालन्यातील खरपुडी गावातील सिडको प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. सिडको प्रकल्पात गेलेल्या जमिनीसाठी येलो आणि ग्रीन बेल्ट असे 2 भाग तयार करण्यात आले असून येलो बेल्ट मधील 1 एकरातील जमिनीला 1,70,00,000 तर ग्रीन बेल्ट मधील एका जमिनीसाठी 25 लाख रुपये मोबदला शासनाकडून देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. ग्रीन आणि येलो बेल्ट या दोन्ही भागातील जमिनींना सारखाच भाव द्यावा अशी मागणी करत खरपुडी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. म्हणले की व्यापारी वर्ग आहे, त्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी यांची संख्या काय आहे? व्यापारी जे आहेत तर 15 ते 20 व्यापारी आहेत, परंतु बाकी सगळे शेतकरी आहेत. या प्रकल्पामध्ये सगळी जमीन संपादन करीत आहेत. 2 हेक्टर 247 हेक्टर जमीन संपादन करीत आहेत. 247 हेक्टर, तर त्या 247 हेक्टरमध्ये ही कमी जमीन ही व्यापाऱ्यांची आहे आणि जास्त जमीन ही शेतकऱ्यांची आहे. आता तुमची प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख म्हणजे ज्या व्यापाऱ्यांना ज्या भावाने पेमेंट दिलं त्याच भावाने आमच्या शेतकऱ्याला पेमेंट द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. काय नाव त्याचं? सुरेश अंबादास कुलकर्णी, जमीन गट नंबर 97 चे मालक. लोणावळा येथील कैवल्य धाम या संस्थेच्या अलिबाग मधील जागेचा प्रश्न ऐरणीवर आला. या संस्थेच्या अलिबाग तालुक्यातील रांजणखार गावामध्ये असणाऱ्या एकूण 30 एकर जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. मात्र रांजणखार ग्रामस्थांनी या मोजणीला तीव्र विरोध करत ही मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 1000हून अधिक ग्रामस्थांनी या संस्थेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कैवल्य धाम चले जाव, आमचा ताबा आमची मालकी अशा आशयाचे फलक दाखवत संस्थेच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण निवळले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. 5.25 कोटी रुपयांच्या 1 किलो कोकेनसह 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. पोलिसांचे पथक डोंगरी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित दुचाकीस्वार त्यांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला. तपासणीत ते कोकेन असल्याचं निष्पन्न झालंय. आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
29 लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी साताऱ्यातील सुप्रसिद्ध गुलबहार हॉटेलवर सातारा नगरपालिकेने कारवाई करत हॉटेल सील केलंय. गेल्या काही दिवसापासून नगरपालिकेकडून कर भरण्याच्या नोटिसा या हॉटेलवर लावण्यात आल्या होत्या. मात्र या नोटिसांना कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद न मिळाल्याने नगरपालिकेने ही कारवाई केली आहे. धुळ्याजवळ सुरत नागपूर महामार्गावरील कुसुंबा बायपास रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून या ठिकाणी अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मात्र महामार्गांच्या दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या हायवे अथॉरिटीने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची चांगलीच डोकेदुखी होत असून या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरचा महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आलाय. त्यामुळे तातडीने हा खड्डा दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालक करत आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.